एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवसांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आता समोर येते. कारण एसटी बस प्रवासाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. राज्यामध्ये 15 एप्रिल पासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 10% हंगामी भाडेवाढ लागू करण्यात येते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि या वाढलेल्या गर्दीचा विचार करून संचालन खर्च लक्षात घेऊन ही तात्पुरती भाडेवाढ आता लागू करण्यात आली आहे. हे नवीन दर 14 ते 15 एप्रिल पासून सुरू करण्यात येत आहेत. 14 एप्रिलला मध्यरात्रीपासून हे नवीन दर आता लागू केले जात आहेत. ही वाढ हंगामी तात्पुरती स्वरूपाची असणार आहे, त्यामुळे दीर्घकालीन नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. मुंबई पुणे यासारख्या महत्त्वाच्या मार्गांसह काही प्रमुख मार्गांवर याचा परिणाम दिसून येईल. उन्हाळी गर्दी असलेल्या रूट्सवर याचा विशेष प्रभाव जाणवणार आहे. दरम्यान ई बसला या भाडेवाढीमधून वगळण्यात आलेला आहे, त्यामुळे काही प्रवाशांना पर्यायी असा स्वस्त पर्याय उपलब्ध राहणार आहे. दरम्यान यामध्ये बघायला गेलं तर उन्हाळी सुट्ट्यांसाठी बस भाड्यामध्ये 10% हंगामी दरवाढ आणि प्रति तिकीट 2 रुपये स्वच्छता अधिभार लागू केला जातो. ही दरवाढ सध्या लालपरी बसेसना लागू केली जाते, तर शिवनेरी, शिवशाही अशा बसेसवर सुद्धा अतिरिक्त भाडं आकारलं जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे. या निर्णयामुळे आता उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे रोजच्या प्रवास करणाऱ्यांवर याचा थेट आर्थिक परिणाम होऊ शकतो.